नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज राहिल्याने निवडणुकीत मोठी रंगत आली आहे। महाविकास आघाडीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी दुखावले गेले होते। त्यामुळे कार्यकर्त्यांनी बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांचे समर्थन केलेले आहे। काँग्रेस पक्ष जर संजय राऊत यांच्या इशाऱ्यावर चालणार असेल तर आम्ही पक्षाला रामराम ठोकू, असे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील म्हणाले आणि विशाल दादांचे काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, तसेच मिरज पूर्व भागातून जिल्ह्यातून विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य देणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज। ज्याप्रमाणे स्वर्गीय वसंतदादांनी इंग्रजांची सत्ता उलटून लावण्यासाठी स्वातंत्र्यासाठी बंड केलं, त्याप्रमाणे भाजपची निष्ठूर व जुलमी सत्ता उलटून टाकण्यासाठी महाविकास आघाडी उमेदवार मागितली होती, काँग्रेस पक्षाकडे उमेदवार मागितली होती। गेली 10 वर्ष झाली विशालदार कार्यकर्ते आहे, काम करत आहे चांगलं या जनतेसाठी, पण काँग्रेस पक्षाने यांच्यावर अन्याय केला, महाविकासाने अन्याय केला। म्हणून या भाजपची जुलमी सत्ता उलटून टाकण्यासाठी विशालदांनी हे बंड केले। हे बंड काँग्रेसच्या विरोधात नाही, हे महाविकास आघाडीचं बंड जरी असलं तर एक लोकांच्या हितकारी निर्णयासाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी ही बंड आहे। कारण लोकांच्या मनामध्ये एकच आता हे आहे, गेली 10 वर्ष झाली या भाजपच्या निष्क्रिय खासदारानं कोणताही मोठा प्रकल्प आणले, खासदारांची कामं असतात तीच त्यांना माहीत नाहीत। केंद्र संसदेमध्ये एकाही कुठलं मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा लिंगायत आरक्षण कोणत्याच बाबतीत ते खासदारांनी बोलले नाहीत। कोल्हापूरचं विमानतळ असेल, ड्रायपोर्टचा प्रकल्प असेल, उद्योगधंदे असतील, असं कोणतंही आरक्षण असल्या मुद्द्यावर बोलले नाहीत। एखाद्या महिलेला सुप्रियाताई सुळेंना संसदेचा पुरस्कार 2-2, 3-3 वेळा मिळतो, पण आपल्या खासदाराचं एकदा देखील टीव्ही चॅनल व आपले फोटो बघता मिळत नाही किंवा एखादं त्यांचे संसदेत प्रश्न मांडला बघता येत नाही। अशा या निष्क्रिय खासदारला इथून संपवण्यासाठी आणि भाजपला इथून गाठण्यासाठी एकमेव पर्याय होता तो विशालदादांचा होता। पण काही पक्षातील किंवा महाविकास हित शत्रूंनी जाणीवपूर्वक विशालदादांना दूर ठेवण्याचं आणि काँग्रेस पक्षाला दूर ठेवण्याचं काम केलं। हे आमच्या काँग्रेसच्या राज्य लेवलच्या नेत्यांना कळालं नाही। ही नेते जर संजय राऊतांच्या इशाऱ्यावर चालत असतील तर आम्ही आज काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून आदरणीय विशालदादांची बंडखोरी ही जनतेच्या न्याय हक्कासाठी, जनतेच्या विकासासाठी ही बंडखोरी आम्ही यशस्वी करून जाऊ आणि सांगली जिल्ह्यात एकच बोलू, एकच वादा, विशालदादा।